नमस्कार, प्रतिबिंब यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील अनेक सांस्कृतिक वैशिष्ट्यांनी युक्त असा संप्रदाय आहे। या संप्रदायाची काही वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, तर काही वैशिष्ट्ये यातली आपण जाणून घेणार आहोत। दिंडी क्रमांक 120 चे हरिभक्त परायण, तसेच ज्यांना आपण नेहमीच झी टॉकीजच्या गजर कीर्तनाचा तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमातून अनुभवतो पाहतो असे आमचे मित्र श्री गणेश महाराज भगत यांचेकडून। नमस्कार। रामकृष्ण रामकृष्ण। वारकरी संप्रदायामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे, ते लहान असो मोठा असो किंवा कुठल्याही जातीचा विचार धर्माचा विचार न करता सगळेजण एकमेकांच्या पाया पडतात। बरोबर। तर यामागचं कारण काय आहे? सर्वप्रथम तुमच्या यूट्यूब चॅनलचं मी खरोखर आभार मानतो। आपण जो अतिशय चांगला प्रश्न या ठिकाणी मला विचारला की वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येकजण एकमेकांच्या पाया पडतो। मुळातच वारकरी संप्रदाय किंबहुना वारकरी विचार प्रणाली, या वारकरी विचार प्रणालीमध्ये सर्वात्मक ईश्वर या संकल्पनेचा खऱ्या अर्थानं प्रत्यय येतो। म्हणजे ही नुसती मान्यता नाही, तर प्रत्यक्ष अनुभव त्याच्यामध्ये घेतो की जे जे भेटे भूत तेथे माने जे भगवंत, हा निश्चित जाण विभूती योग माझा, असं स्वतः भगवंत सांगतात की जे जे भूत आहे, जे जे प्राणीमात्र आहे, त्या प्रत्येक ठिकाणी मीच आहे अशी भावना तू जाण। म्हणजे ही असणारी भक्तीची असणारी मुख्य प्रणाली आहे। मग त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये तर वारीमध्ये प्रत्येक भेटणारा प्रत्येक वैष्णवच आहे। मग तो कुठल्या जातीचा, कुठल्या पंथाचा, कुठल्या धर्माचा, हा कुठलाही विचार न करता तो माऊली आहे। म्हणजे प्रत्येकामध्ये परमेश्वराचं रूप आहे। येस, एक्झॅक्ट। प्रत्येकामध्ये परमेश्वराचं रूप आहे आणि हा परमेश्वराचा भाव प्रत्येकाच्या ठिकाणी वसलेला आहे। म्हणून प्रत्येकजण एकमेकांना पाया पडे जन एकमेका। आता याच्यामध्ये जो भावना आहे ही अतिशय महत्त्वाची की तुम्ही प्रत्येकामध्ये देव पाहताय। स्वतः भगवंत सुद्धा गीतेमध्ये सांगतात की सर्वस्यच अहम हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनंच, म्हणजे मी सर्वांच्या हृदयामध्ये आहे। किंबहुना तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन, जग संपूर्ण हरी दिसे। ही सर्वात्मक ईश्वराची भावना की सर्व व्यापक तो असणारा, सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, अनेक प्रमाण संतांची याला आपल्याला वेदवाङ्मयाची देता येतील की तो प्रत्येक ठिकाणी जळी स्थळी काष्टी पाशानी सकळ आहे तो वनमाळी जेथे तेथे। मग तुमच्यामध्ये असणारा देव आणि माझ्यामध्ये असणारा देव हा वेगळा नाही, तर मी माझ्यातल्या देवाने तुमच्यातल्या देवाला नमस्कार करायचा आणि तुम्ही तुमच्यातल्या देवाने मला नमस्कार करायचा। आता याच्यातून निस्ता नमस्कार, याच्यातून साधलं नेमकं काय जातं, तर याच्यातून साधलं हे जातं की मुळातच नमस्कार ही असणारी नमन भक्ती आहे। आणि नमन करत असताना आपल्याला समोरच्या समोर वाकावं लागतं, झुकावं लागतं। याचा अर्थ असा की आपल्यामध्ये असणारे कला, गुण, जाती, वर्ण किंवा या सर्व गोष्टींचा जो अभिमान आहे तो आपण बाजूला सारतो आणि अभिमान बाजूला सारून जेव्हा आपण त्या ठिकाणी नतमस्तक होतो त्याच वेळी आपल्याला पाया पडण्याची प्रवृत्ती होते। जर डोक्यामध्ये कुठला का होईना आपल्यामध्ये एक अहमभाव असेल तर आपण सहजासहजी दुसऱ्या पुढे नतमस्तक होत नाही। म्हणून तुकाराम महाराज त्याला सुंदर प्रमाण देतात, वर्ण अभिमान केला पावटणी, एक एका लागतीले पायी रे, खेळ मांडीला वाळवंटी बाही, नाचती वैष्णव भाई रे। मग इथं वर्णाचा अभिमान, जातीचा अभिमान कुठलाही, सर्व मी कलाकार आहे, मी कीर्तनकार आहे, मी वाजवणार, थोडक्यात तुमचा मी गळून पडतो। अतिशय सुंदर। म्हणजे अतिशय महत्त्वाची गोष्ट ही की आपला मीपणा गळून पडला पाहिजे। आणि भक्तीचं मुख्य सूत्र हे आहे की मी आणि माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतो की संन्यासी साधू दुसरा कोणी नाही। म्हणजे भगवे कपडे घातले, पांढरे वारकरी वेश घातलाय म्हणजे तो साधू नाही, वृत्तीनं त्याचा मी गळून पडलेला आहे, तो असणार विकार असतील ते विकार कुठेतरी। आणि हे विकार नुसतं शब्दातून नाही तर वारकरी कृतीतून करत असतो, आचरणातून त्यांच्या। इथं वारकरी पाया पडल्यानंतर आशीर्वाद असं दुसरं कधीच होत नाही। मी तुमच्या पाया पडलो, तुम्ही माझ्या पाया पडणार, मग तुम्ही कुणी असो, महाराज असो, कुणी महंत असो। म्हणजे ही वारीची असणार एक वेगळी। आणि सगळेजण तर जे तो प्रत्येकाला माऊली म्हणतो, बरोबर आहे। मग त्याच्यामध्ये टाळ वाजवणारा माऊलीच आहे,
मृदुंग वाजवणारा मृदंगा, चहा विकणारा सुद्धा माऊलीच आहे. माऊलीच म्हणजे आहे. वारीमध्ये भेटणारा प्रत्येक लहानापासून मोठ्यापर्यंत वृद्धापर्यंत आणि कुठलाही व्यवसाय असेल प्रत्येक घटक हा वारी माऊलीच. अगदी अगदी अगदी. आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतो, अगदी आता दिंडीनी भजन चालू आहे, मग चालता चालता एखादा शहरातली लोक बघायला आलेले असतात, कोणी फोटो काढायला येतो मध्ये, त्याचा आम्हाला डिस्टर्ब होतो, चालणाऱ्यांना त्याचा त्रास होतो, मध्येच एखादा कोणीतरी दिंडी क्रॉस करून पलीकडे जायचं असतं त्याचा त्रास होतो. पण जरी त्रास झाला तरी पण त्याला ते माऊली म्हणून ओ माऊली माऊली बाजूला, किंवा एखादा ट्रकवाला गाडीवाला मध्येच घुसतो तर त्याला सुद्धा आपण माऊली माऊली म्हणूनच संबोधतो. म्हणजे हे सगळं वारीचं विश्व, की या विश्वामध्ये भगवंताचा प्रत्यक्ष अनुभव सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं वारीचं असं एक वारीमधलं वैशिष्ट्य आहे की जे वारीमध्ये विनेकरी असतात, तर ते विनेकरी पंढरीला गेल्यानंतर आषाढी एकादशीला पुन्हा वारी पोचवण्यासाठी ते जिथून वारी निघाली, मग ते देहू असेल किंवा आळंदी असेल, बरोबर, इथे माघारी जातात. तर यामागचं काय वैशिष्ट्य, काय इतिहास काय? आता यामागचा इतिहास असा आहे की मुळातच पंढरपूरला येत असताना ह्या मुख्य प्रवाह म्हणजे ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा आळंदीपासून, तुकोबारायांचा पालखी सोहळा देहूपासून, सोपान काकांचा सासवडपासून, असे वेगवेगळे प्रवाह आहेत. आणि मग इथून हे पालखीमध्ये देव जातात. देव म्हणजे की ज्ञानोबारायांच्या पालखीत ज्ञानोबा त्यांच्या आपल्या पादुकांचं असं आहे की चरण दर्शन घेऊन प्रत्येकजण त्यांची जी काही चरणकमल घेऊन आपण तिथपर्यंत त्यांना वारीतून जातो. मग तिथं आषाढी वारीच्या दिवशी, कार्तिकेच्या आषाढी असेल किंवा एकादशीच्या दिवशी पंढरीनाथाची भेट झाली, त्रयोदशीला काला होतो आणि नंतर मग परतीचा प्रवास सुरू होतो. मग त्यातले बरेचसे वारकरी जे आहेत ते पुन्हा आपल्या आपल्या कामाला निघून आपल्या आपल्या गावी जातात. परंतु देव आणायची जबाबदारी पाठीमागून आळंदी, पंढरपूरवरनं पुन्हा आळंदीला आलं पाहिजे. मग ही देव आणण्याची जबाबदारी काही मोजके ठराविक वारकरी ते परतीचा प्रवासही करतात. मग त्याच्याबरोबर विनेकरी असणंही गरजेचं आहे. प्रत्येक नंबरच्या दिंडीचा जो आहे त्या दिंडीमधला विनेकरी, एक 4-5 टाळकरी असा परत येणारा प्रवास तो प्रवास मात्र अतिशय खडतर असतो. म्हणजे विनेकरी हा एक अत्यंत महत्त्वाचा जबाबदार घटक आहे. अगदी अगदी. आणि तो विना पण खाली ठेवला जात नाही. विण्याची सेवा ही अतिशय महत्त्वाची. हा नारदाचा विना, तुकोबारायांनी वागवलेला विना, आणि विण्याला श्रुती हा दुसरा एक शब्द आहे. मग या श्रुती अतिशय महत्त्वाची आहे. याची सेवा करणारा विनेकरी हा खऱ्या अर्थानं सगळ्या वारीमध्ये सगळ्यात जास्त कष्ट या विनेकऱ्याला असतं. म्हणजे आता इथे बघा तुम्ही, दररोज संध्याकाळी विनेकऱ्याला आरतीला यावंच लागतं. जिथे मुक्काम असेल, म्हणजे आता दिंडी कुठेही असेल, हो, तिथून जिथं मुक्कामाचे ठिकाण आहे पालखीचं तिथं त्याला यावं लागतं. आता आमच्या सोहळ्यात, तुकोबारांच्या सोहळ्यामध्ये साधारणतः 350-400 दिंड्या आहेत. म्हणजे रथापासून ते शेवटची दिंडी हा साधारणतः एक 5 ते 6 किलोमीटरचा अंतर आहे. पण तो शेवटचा जो विनेकरी आहे तो सुद्धा म्हणजे संध्याकाळी साधारणतः त्याला त्याचं माहिती आहे की आता आपल्याला रथापर्यंत यायला किती वेळ लागणार आहे. मग 4 वाजताच तो पुढे निघणार, तेव्हा तो 7 वाजता कुठे आरतीच्या वेळेस पोहोचणार. मग आरतीला जेव्हा तो जातो तेव्हा तो एकटा नसतो, तर तो संपूर्ण त्या दिंडी क्रमांकाच्या सर्व वारकऱ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून तिथं पोहोचलेला असतो. वारी पंढरपूरचा पांडुरंग हे वारकऱ्यांचं खरं स्पिरिट आहे. मग तुम्ही अंध असाल, अपंग असाल किंवा तुम्ही वृद्ध असाल, सर्वांना विठ्ठल हा तिथपर्यंत घेऊन जातो. आपण देखील गेल्या अनेक वर्षांपासून ही वारी करताय, तर काय तुम्हाला जाणवलं, काय स्पिरिट जाणवलं यामध्ये? खरं आहे, वारीचा अनुभव हा खरं शब्दातीत आहे. शब्दात त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. परंतु लोक म्हणतात तुम्हाला देव भेटतो का, तर मी नेहमी सांगत असतो भेटतोच नाही, तो आमच्याबरोबर चालतो. आमची पावलं पडतायत पण त्या पावलाच्या पाठीमागचा आधार त्याचा आहे. चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी भार सवे माझा. आम्ही गातोय खरं, परंतु गाताना स्वर त्याचा आहे. आम्ही नाचतोय पण नाचणाऱ्या प्रत्येक पावलामध्ये तो आम्हाला जाणवतो. एरवी मी विचार करतो की शहरामध्ये राहताना पुण्यात की 4थ्या मजल्यावरती जायचं, लिफ्ट बंद असेल तर पायऱ्या चढून जायचं म्हटल्यावर जीवावर येतं. पण इथं वारीत मात्र की 30-30 किलोमीटर प्रवास अगदी हसत खेळत नाचत उड्या मारत आणि काही जाणवत नाही. म्हणजे हा प्रत्यक्ष त्याच्या शक्तीचाच अनुभव आहे, त्याचाच महिमा अगदी. म्हणून गाये नाचे रंगी, शक्ती अद्भुत हे अंगे,
हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा, असं तुकोबाराय म्हणतात. ती त्याचीच अनुभूती आहे. म्हणजे प्रत्यक्ष तो असतोच. आम्ही फुगड्या खेळतो तर मी नेहमी सांगतो की जगाला फिरवणारा तो देव आहे, पण तो आमच्याबरोबर फुगडी खेळताना आमच्याबरोबर गरगर फिरतो. ही ताकद, ही अनुभूती आहे. कितीतरी वृद्ध लोक आहेत की जे सहज असे 1-5 मिनिटं चालू शकत नाहीत, पण दिवसभर ते मैलोन चालतात. हा त्याचा अनुभव आहे आणि तो प्रत्यक्ष इथं अनुभव येतो. दुसरी अजून एक गोष्ट अशी की तसं पाहायला गेलं तर दिंडीच्या वाटाने कुठली व्यवस्था असते हो? नाही. आम्ही पालामध्ये झोपतो, पालात रावट्या कुठेतरी रावट्या टाकलेल्या असतात, पण असा एकही प्रसंग असा नाही की तिथं काहीतरी अपघात घडलाय, काहीतरी सर्पदंश किंवा काय असं कुठल्या एखाद्या वारकऱ्याला झालाय. म्हणजे हा सगळा त्याचा जो सांभाळ करण्याची जबाबदारी तोच तर स्वीकारतो. आणि हे आजचं जे वारीमध्ये लोकांची होणारी वाढ आहे हे कदाचित त्याचंच प्रतीक आहे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. परमेश्वरावरती हो, जो हो. लोकांचा विश्वास आहे, जी श्रद्धा आहे, त्या श्रद्धेपोटीच ही वारी दिवसेंदिवस वाढत दिवसेंदिवस वाढत चाललंय. अगदी खरं आहे. तुम्ही सुंदर प्रवचन करता, कीर्तन करता. तुमचा एखादा अभंग देखील आम्हाला ऐकायला आवडेल. एक छानसा अभंग मी या निमित्तानं ऐकवतो. जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, देव देईन विसावा. जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. देव देईल, देव देईल, देव देईल विसावा. देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव देईल विसावा. जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. घालू देवाशीच भार, देव सुखाचा सागर. घालू देवाशीच भार, देव सुखाचा सागर. देव सुखाचा सागर, देव देईल विसावा. जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढिवाय, या देवाची लढिवाय. देव देईन विसावा. देव देईल, देव देईल, देव देईल विसावा. देव देईन विसावा. खूप सुंदर अभंग. तुमच्या या अभंगामुळं सगळं वातावरणच विठ्ठलमय झालं. तुमचा मौल्यवान वेळ दिलात आणि आमच्याशी या वारीतल्या वारकरी संप्रदायातल्या काही वैशिष्ट्यांवरती चर्चा केली. त्याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने आपले मनपूर्वक आभार.